आज आपण अगदी सोप्या पद्धतीने लहान मापाच्या डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहतोय, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे आपण डबल फोल्ड पेपर घेतला आहे, कारण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग करतोय। ही आपली मापं आहेत। ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12 इंच, छाती 28 इंच, कंबर 24, पुढील गळा 6, मागील गळा 9, बाही लांबी 4 आणि दंडघेर 4.25 इंच। आता ह्या मापानुसार आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहतोय। ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12 इंच, तर इथे आपण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भाग कटिंग करतोय, त्यामुळे आपल्याला मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे। तर इथे 12 मध्ये 1.5 इंच ॲड करून 13.5 इंचाला मार्क करून इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊयात। इथे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा का घेतोय ते पुढे पाहणारच आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल। आता आपण शोल्डरचं माप टाकूयात। तर डीप नेक ब्लाऊज आहे आणि साईज कमी आहे, म्हणून शोल्डर आपण 5.25 इंच घेतोय। तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 5.5 इंचाला मार्क करा। जितके आपण शोल्डर घेत असतो त्याच्याहून अर्धा इंच जास्ती मुंढा खोली घ्यायची असते। पुन्हा बंद बाजूकडून 1.25 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत इथे बॉक्स तयार करून घेऊयात। अशा पद्धतीने मार्क केल्याने छाती रेषा आणि मुंढा रेषा अगदी सरळ रेषेत येतात। त्यानंतर छाती रेषेवर छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। त्यानंतर कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन इथे जोडून घेऊयात, म्हणजेच मापं टाकायला सोपं जातं। आता आपण मुंढ्याचं मार्क करतोय, त्यासाठी मुंढा लाईनचा मध्य काढून घ्या। त्यानंतर मध्यातून मागील मुंड्यासाठी 1.25 इंचाला मार्क करा। तिथूनच अर्धा इंच आतल्या साईडला पुढील मुंड्यासाठी। आता फिटिंग लाईनच्या इथे 1.25 इंच खालच्या साईडला येत मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्या। त्यानंतर त्याच पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्या। फिटिंग लाईनच्या इथे 1.25 इंच खालच्या साईडला आल्याने आपल्या मुंड्यामध्ये चुण्या येत नाहीत। त्यानंतर गळा रुंदी घेतोय 2 इंच, पुढील गळ्याची खोली आहे 6 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 6.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 2 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेऊयात। या बॉक्समध्ये आपण पुढील गळ्यासाठी पंचकोनी गळ्याचा शेप ड्रॉ करतोय, त्यासाठी खालच्या साईडने 1.5 इंचाला मार्क करा। आता पुढील गळा जितका बाहेरच्या साईडला डीप नेक हवा आहे त्यानुसार बाहेरच्या साईडला अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्या। आता ही लाईन आपण वरच्या साईडला जोडून घेतोय। मी इथे साधारण 1.25 इंच इतपत बाहेरच्या साईडला गळा ड्रॉ करून घेतला। आता सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सेसचे टक्स कसे ड्रॉ करावेत ते पाहूयात। आपला पहिला टक्स हा शोल्डर पट्टीच्या इथून घेत असतो, त्याला जोडून दुसरा टक्स आयहुक पट्टीच्या इथून घेत असतो। तर तो कसा मार्क करावा ते पाहूया। त्यासाठी शोल्डर पट्टीच्या इथून टेप खालच्या साईडला सरळ ठेवून घ्या। आपली छाती आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7 इंच, त्यामध्ये कंपल्सरी 1 इंच ॲड करायचं आहे आणि अर्धा इंच शोल्डर पट्टीच्या इथे शिवण्यात लागणार। असं एकूण अंतर आपण 8.5 इंच घेतोय। इथे आपण उभा टक्स मार्क करून घेतला। आता आडवा टक्स जो आयहुक पट्टीच्या इथून घेत असतो त्यासाठी छातीच्या 10व्या भागावर मार्क करा। 28 छातीनुसार छातीचा 10वा भाग येतो 2.8 इंच, त्यामध्ये आपल्याला 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आयहुक पट्टी शिलाईसाठी। तर एकूण अंतर इथे आपण 3 इंच घेतोय। आयहुक पट्टीच्या बाजूने आतल्या साईडला 3 इंचाला मार्क करा। पुन्हा शोल्डरच्या इथून ह्या टक्सवर 8.5 इंचाला मार्क करून घ्या। आता तेवढंच अंतर आपण कमरेच्या रेषेवर घेतोय 3 इंच। आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण बॉक्स ड्रॉ करून घेतोय, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। आता कमरेवरचा टक्स ड्रॉ करण्यासाठी छाती आणि कमरेमधलं अंतर मोजायचं।
इथे आपलं छाती आणि कमरेमधलं अंतर हे 6 इंचापेक्षा कमी आहे आणि साईज लहान आहे, म्हणून हा प्रिन्सेसचा टक्स 1.25 इंच घेतोय. जर आपल्या छाती आणि कमरेमधलं अंतर हे जास्ती असतं तर आपला टक्स हा वाढला असता. पुन्हा खालच्या साईडने वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 1.25 इंचाला मार्क करून वरच्या साईडला सरळ लाईन ड्रॉ करून घ्या. आता हा प्रिन्सेसचा टक्स मुंड्यामध्ये जोडून घ्यायचा आहे. साईज लहान आहे म्हणून हा टक्स आपण मुंड्यामध्ये जोडून घेतो. पहा, सुरुवातीला इथे आपण डॉटेड लाईनमध्ये जोडून घेतोय जेणेकरून आपल्या प्रिन्सेसचा शेप हा चुकणार नाही. त्यानंतरच हा शेप डार्क करून घ्या जेणेकरून तुमचा प्रिन्सेसचा शेप हा परफेक्ट येईल. प्रिन्सेस टक्सचा हा शेप परफेक्ट आला तरच आपला ब्लाऊज हा फिटिंगला परफेक्ट बसतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण जो 1.25 इंचाचा टक्स घेतला आहे तो आपल्याला फिटिंग लाईनच्या पुढे वाढवून घ्यायचा आहे. आता ही रेषा आपण मुंड्यामध्ये जोडून घेतोय. ही गोष्ट करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपला ब्लाऊज हा शिवण्यात कमी येतो. इथे आपल्या पुढील भागाचं ड्राफ्टिंग झालं. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट कसा करावा ते पाहूयात. आता आपण मार्जिन रेषेच्या इथून कटिंग करायला सुरुवात करतोय. सुरुवातीला मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. आता यामधून पुढील भाग सेपरेट करून घ्या. आता इथे आपण मागील भाग ड्रॉ करून घेतोय. ब्लाऊजची पूर्ण उंची टाकते वेळेस आपण 1.5 इंच मार्जिन घेतलं होतं, तर मागील भागाच्या शिलाईसाठी फक्त 1 इंच लागणार आहे. तर मागील भागातून अर्धा इंच मार्जिन मायनस करून घेतोय. खालच्या साईडने अर्धा इंचाला मार्क करून इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेतोय. त्यानंतर छाती रेषेवर छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे आपण आधीपासून घेतलंच आहे. कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच बॅक साईडचा टक्स. आता जे उरलेलं मार्जिन आहे ती रेषा आपण मुंढ्यामध्ये जोडून घेतोय. आता मागील गळ्याचं मार्क करतोय. गळा रुंदी घेतली आहे 2 इंच. मागील गळ्याची खोली आहे 9 इंच. त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 9.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 2.5 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेऊयात. पुन्हा खालच्या साईडने वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करतोय. आता इथे तुम्हाला जितका बाहेरच्या साईडला डीप नेक हवा आहे त्यानुसार मार्क करा. मी इथे 1.25 इंचाला मार्क करते. आता बंद बाजूकडून जिथे आपण बाहेरच्या साईडला मार्क केलंय तिथपर्यंत अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्या. आता ही लाईन आपण शोल्डरच्या इथे जोडून घेतोय. मागील गळ्यासाठी आपण नॉट वापरणार आहोत म्हणून इथे आपल्याला शोल्डर उतार नाही द्यायचा आहे. आता जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कटिंग करून घेऊयात. आपल्या चॅनलवर ब्लाऊज पेपर कटिंग सोबतच साडीपासून वन पीस, कुर्ती, अम्ब्रेला ड्रेस, तसेच शॉर्ट कुर्तीज, लॉंग कुर्तीज असे बरेचसे व्हिडिओज आहेत, ते सुद्धा नक्की पहा. इथे आपण 28 मापाच्या मागील भागाचं कटिंग करून घेतलं. आता मागील भाग बाजूला ठेवून पुढील भागाचं कटिंग करूया. पुढील भागात आपल्याला काही बदल करायचे आहेत. इथे आपल्याला मागील भाग लागणार आहे. मागील भाग फिटिंग लाईनच्या बाजूने अशा पद्धतीने वरच्या साईडने ठेवून घ्या. आता जे खालच्या साईडला मार्जिन राहतंय तिथे मार्क करून घ्या. त्यानंतर तिथूनच टक्सपर्यंत क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्या. हे मार्क करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपली फिटिंग रेषा सरळ रेषेत येणार नाही. आपले दोन्ही भाग हे लहान मोठे होतील. त्यानंतर पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेऊयात. आता दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. पहा, अशा पद्धतीने कटिंग करून दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घ्या. त्यानंतर टक्स मार्क केलेलं जे एक्स्ट्राचं पेपर आहे ते सुद्धा कटिंग करून घ्या. आता आपण पुढील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण हे साईड पार्ट कापडावर कटिंग करणार तेव्हा दोन्ही साईड पार्टमध्ये जितकं आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे ते आपल्याला कापडावर वाढवून घ्यायचं आहे. इथे आपण पुढील भाग तयार करून घेतले. आता छातीच्या मापानुसार बाही कशी कटिंग करावी ते पाहूयात. त्यासाठी इथे मी फोल्ड करून पेपर घेतला आहे. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. आता आपण बाहीची उंची टाकतोय.
बाहीची पूर्ण उंची आहे 4 इंच. अस्तरची बाही आहे म्हणून आपण 1 इंच मार्जिन घेतोय. तर वरच्या साईडने 5 इंचाला मार्क करून सरळ लाईन ड्रॉ करून घेऊयात. त्यानंतर आपण बाहीची घडी घेत असतो. बाहीची घडी घेत असताना छातीच्या चौथ्या भागानुसार घ्यायची. आपली छाती आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग 7 इंच. तर बंद बाजूकडून 7 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेऊया. आता आपल्या बाहीची उरलेली मापं ह्या बॉक्सच्या आतल्या साईडला येणार. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅफ हाईट टाकत असतो. कॅफ हाईट टाकते वेळेस नेहमी छातीच्या 12व्या भागाप्रमाणे टाकावी, नाहीतर मग आपल्या बाहीमध्ये चुण्या येतात आणि ते फिटिंगला सुद्धा बसत नाही. 28 छातीनुसार कॅफ हाईट घेतोय आपण 2.3 इंच. पुन्हा थोडं पुढल्या साईडला 2.3 इंचाला मार्क करून अर्ध्यात अशी लाईन ड्रॉ करून घेऊयात. आता या लाईनमधून आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे ते मायनस करून घ्या. तिथून बंद बाजूपर्यंत क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊया. आता या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता बंद बाजूकडून आतल्या साईडला 1.25 इंचाला मार्क करा. त्यानंतर जिथे आपण मध्य काढला तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतोय. त्यानंतर पुन्हा मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्या. टेप अशा पद्धतीने फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता जिथे आपण मार्क केलं तिथे खालच्या साईडला 1/2 इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्याने आपली बाही फिटिंगला अगदी परफेक्ट बसते. त्यानंतर खालच्या साईडला दंडघेराचं माप आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन दोन्ही लाईन इथे आपण जोडून घेतोय. तर बाही ड्राफ्टिंगसोबत ती कटिंग करणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. बाही कटिंग करते वेळेस सुरुवातीला आपण मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यानंतर बाही ओपन करून घ्या. त्यानंतरच पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या. इथे आपल्या 28 मापाच्या परफेक्ट बाहीचं कटिंग झालं. आज आपण 28 मापाच्या डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण पेपर कटिंग पाहिलं. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.